नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाधव आणि आपण पाहणार आहोत 27 मे रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. आज दिवसभरात जर पाहिला तर आज दिवसभर राज्यातील बहुतांश भागामध्ये हीटवेव्ह पाहायला मिळेल. तापमान अतिशय जास्त पाहायला मिळेल. याचबरोबर दुपारी जवळपास 2 ते 2:30 नंतर विदर्भाच्या बहुतांश असे काही ठिकाण आहेत. याचबरोबर मराठवाड्याचा उत्तरेचा भाग असेल या ठिकाणी ढगांची दाटी वाढलेली पाहायला मिळते. याचबरोबर कोकणाचा जो उत्तरेचा भाग असेल या ठिकाणी अतिशय जास्त प्रमाणामध्ये प्रचंड गरमी त्या ठिकाणी पाहायला मिळते. तापमानामध्ये उतार झालेला आहे, मात्र गरमी त्या ठिकाणी जास्त पाहायला मिळते. याचबरोबर येणाऱ्या 2 ते 3 दिवस म्हणजे जवळपास 29 ते 30 तारखेपर्यंत राज्यात हीटवेव्ह राहणार आहे. त्याच्यानंतर जवळपास 30 ते 31 तारखेनंतर राज्याचं टेम्परेचर जे आहे ते कमी होणार आहे. याच्यामध्ये मराठवाडा असेल, विदर्भ असेल, कोकण, पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण विभागामध्ये तापमान कमी होणार आहे आणि पावसालाही सुरुवात होण्याची शक्यता आहे. तुर्तास जर पाहिलं तर सिस्टम प्रणालीबद्दल आपण सर्वप्रथम जर पाहिलं तर राजस्थानचा उत्तरेचा भाग असेल या ठिकाणी एक सर्क्युलेशन आहे. याचबरोबर जे काय वारा आहे याचं वाऱ्याचा इफेक्ट आपण राज्याचा विदर्भ असेल, मराठवाडा असेल, याचबरोबर खानदेशमध्ये पाहायला मिळतोय. जे वारा आहे ते पाकिस्तान, अफगाणिस्तान याचबरोबर अरबी समुद्राचा उत्तरेचा भाग असेल या भागामध्ये जे काय वारा आहे ते राजस्थान असेल, गुजरात असेल, दिल्लीचा बहुतांश भाग असेल, मध्य प्रदेशपासून हे दक्षिणला वारं सरकत आहे आणि हेच वारं जे आहे ते ओडिसापर्यंत इकडे सरकलेले पाहायला मिळत आहे. का वाऱ्याचे ट्रायंग्युलेशन या ठिकाणी पाहायला मिळतं. याचबरोबर उत्तरेकडून जे वारं येत आहे म्हणजेच दिल्लीचा उत्तरेचा भाग असेल आणि जो हिमालयाची रांग असेल या दोन रेषेच्या मधून जे वारं येत आहे या दोन वाऱ्याच्या प्रभावामुळे मान्सूनची जी अक्षीय रेषा आहे म्हणजे मान्सूनचा जो रेष आहे ती मान्सूनची रेष अजूनही याच ठिकाणी पाहायला मिळत आहे. मात्र लवकरच या ठिकाणी अंदमान निकोबारचे जे बेट आहेत या उत्तरे भागाला या ठिकाणी एक सर्क्युलेशन तयार होत आहे. हे सर्क्युलेशन कमी दाबामध्ये रूपांतर होण्याची ही दाट शक्यता आहे. या सर्क्युलेशन तयार झाल्यानंतर हे सर्क्युलेशन म्यानमारच्या ठिकाणी या ठिकाणी लँडफॉल होणार आहे आणि त्यानंतर मात्र जो मान्सूनचा जो वार असेल तो अतिशय जास्त वेगाने पूर्वोत्तर भारताकडून सरकण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी मात्र राज्यामध्येही आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र राज्यात येणाऱ्या 2 ते 3 दिवस अतिशय जास्त ऊन आहे. याचबरोबर पावसासाठी अनुकूल वातावरणही हळूहळू तयार होण्यास सुरुवात होण्याची ही दाट शक्यता आहे. याचबरोबर लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर आज रात्री नांदेडचा बिलोली, नांदेड, हदगाव याचबरोबर भोकर असेल या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित पावसाची दाट शक्यता आहे. याचबरोबर हिंगोलीचा कळमुद्रे असेल, हिंगोली तालुका असेल, परभणीचा उत्तर भाग, जिंतूर असेल, परतूर असेल, याचबरोबर अंबड असेल, जालनाचा छत्रसंभाजीनगरचा पूर्व भाग असेल या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या काही प्रमाणात ॲक्टिव्हिटी पाहायला मिळणार आहेत. हलक्या स्वरूपात पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. काही ठिकाणी जोरदार वारही पाहायला मिळणार आहे. याचबरोबर नाशिकचा मालेगाव असेल, धुळे, जळगावचा चाळीसगाव आणि धुळे तालुका या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळते. त्या ठिकाणी ढग दाटलेले पाहायला मिळतात. याच्या व्यतिरिक्त जर पाहिलं तर यवतमाळ, कळंब, राळेगाव, बाबुळगाव याचबरोबर असेल, दिग्रज असेल या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी आहे. मोरगाव, वणी याचबरोबर चंद्रपूरचा राजुरा, भद्रावती, चिमूर, नागफीड तसेच वर्धाचा आर्वी, वर्धा, देवळी आणि अमरावतीचा दक्षिण भाग असेल या भागामध्येही काही प्रमाणामध्ये ॲक्टिव्हिटी पावसाची पाहायला मिळतात. काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचाही पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर धाराशिवचं जर पाहिलं उमरगामधील ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. भूम, पारंडा या भागामध्ये आपल्याला 1-2 दुसऱ्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर बीडचाही काय भाग असेल, आष्टी असेल, पाटोदा असेल या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. पावसाची शक्यता फार कमी आहे. 1-2 ठिकाणी पाऊस पाहायला मिळण्याचीही शक्यता. लातूरचं पाहिलं, लातूरचा दक्षिण भाग असेल, निलंगा असेल या ठिकाणी 1 दुसऱ्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सोलापूरचा माडा असेल, करमाळा, बार्शी या ठिकाणी ढगांची दाटी वाढण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर सांगली जिल्ह्याचा आटपाडी, विटा, खानापूर याचबरोबर कोरेगाव, साताऱ्याचं कोरेगाव, वडोद, दहिवडी या 1 दुसऱ्या स्वरूपामध्ये आपल्याला ढगांचं वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळते. पावसाची शक्यता फार कमी आहे. जास्त जोरदार पाऊस मात्र त्या ठिकाणी नाही. म्हणजे संध्याकाळनंतर पाऊस काही प्रमाणामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर इतरत्र म्हणजे कोकणाचा संपूर्ण भागात जर पाहिलं तर मात्र कोणत्याही स्वरूपात पाऊस आज रात्री त्या ठिकाणी नाही आहे. तापमान वाढ प्रचंड झालेली आहे. मात्र आता जसं जसं ढगांची व्याप्ती वाढेल, ढग तयार होतील त्याप्रमाणे तापमानामध्ये हळूहळू घट पाहायला मिळणार आहे येणाऱ्या 2-3 दिवसानंतर. याचबरोबर उद्याचा तापमानाचा सर्वप्रथम जर विचार केला तर येणाऱ्या 24 तासासाठी विदर्भातील यवतमाळचं कळंब, यवतमाळ, राळेगाव, वर्धा याचबरोबर चांदूर रेल्वे, नागपूरचा हिंगणा, समुद्रपूर असेल, याचबरोबर चंद्रपूरचा जो वरोरा असेल या ठिकाणी 45 ते 70 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. तसेच ब्रह्मपुरी असेल, आरमोरी असेल, कुरखेडा, धनोरा, नागफीड, वर्जुना, मोरगाव, पवनी हा जो पट्टा असेल या ठिकाणी 45 ते 47 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. याच्या व्यतिरिक्त गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा
त्याचबरोबर यवतमाळ असेल, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, बीडचा पूर्व भाग असेल, जालना, संभाजीनगरचा पूर्व भाग असेल आणि जळगावचा पूर्व भाग असेल. या ठिकाणी 42 ते 45 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळालं आहे. अतिशय जास्त ऊन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जे नक्षत्र आहे त्या नक्षत्राचा प्रभावही या ठिकाणी पाहायला मिळतो, कारण जे सनलाईट आहे म्हणजे सूर्याचे जे किरण आहे ते डायरेक्टली पृथ्वीवरती येत आहेत, त्यामुळे त्याचा तापमानामध्ये प्रचंड वाढ पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर धाराशिव असेल, सोलापूरचा पूर्व भाग असेल, बीडचा पश्चिम भाग असेल आणि छत्रपती संभाजीनगर पश्चिम भाग, जळगावचा पश्चिम भाग या भागामध्ये 40 ते 42 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. याचबरोबर नाशिक असेल, अहिल्यानगर असेल आणि सोलापूर असेल या ठिकाणी 38 ते 40 डिग्री सेल्सिअस जो पश्चिम भाग असेल त्या ठिकाणी. तसेच सांगली असेल, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नाशिकचा पूर्व भाग पश्चिम भाग या भागामध्ये तापमान हे कमी अधिक पाहायला मिळते. काही ठिकाणी 30 ते 32, काही ठिकाणी 36 ते 38 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. तसेच मुंबईचा उत्तरेचा भाग असेल, पालघर असेल, वाडा असेल, भिवंडी, ठाणे या भागात 30 ते 32 डिग्री सेल्सिअस. मुंबई शहर असेल, उपनगर असेल, याचबरोबर पनवेल असेल, उल्हासनगर, खालापूर, पेण, दापोली, गुहागर हा जो पट्टा असेल या ठिकाणी 32 ते 34 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार. म्हणजे उमस त्या ठिकाणी जास्त आहे, तापमान कमी झालंय, मात्र गरमी प्रचंड पाहायला मिळणार आहे संपूर्ण कोकणामध्ये. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा राज्याचा पावसाचा खास करून जर विचार केला तर येणाऱ्या 24 तासामध्ये सांगली, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. पुण्याचा भाग असेल, अहिल्यानगरमध्येही ढगांची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. बीड असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, नांदेड असेल, परभणी, हिंगोली त्याचबरोबर विदर्भाचा पूर्व भाग असेल, जेच बुलढाणा पश्चिम भाग, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा या ठिकाणीही काही प्रमाणामध्ये ढग पाहायला मिळणार आहेत. हे जे पूर्वमोसमी पाऊस असेल, या पूर्वमोसमी पाण्याने अचानकमध्ये ढग तयार होतील व आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे. याचबरोबर IMDच्या म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर आपण पाहिलं तर येणाऱ्या 24 तासासाठी राज्यामध्ये रेड अलर्ट आहे, ऑरेंज अलर्ट आहे आणि येलो अलर्ट आहे. सर्वप्रथम रेड अलर्ट जर पाहिला तर अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर हा जो पट्टा आहे या ठिकाणी हीट वेव्हचा रेड अलर्ट आहे. त्या ठिकाणी 47 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळेल. त्याचबरोबर नागपूर असेल, तसेच गडचिरोली आणि अकोला या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे, हीट वेव्हचाच आहे. त्याचबरोबर भंडारा, गोंदिया आणि यवतमाळ, तसेच मुंबई असेल, ठाणे असेल, पालघर असेल आणि रायगड असेल या ठिकाणी ही हीट वेव्हचा अलर्ट आहे. कोकणाचा उत्तर भाग असेल म्हणजे हे 3 जिल्हे या ठिकाणी उमस जास्त राहण्याची दाट शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, सांगली असेल, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल, बीड, सोलापूर, धाराशिव, लातूर या ठिकाणी काही प्रमाणामध्ये लाईटनिंग थंडरस्टॉर्मची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळाली. या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. धन्यवाद.